नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस आय जी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज एस आय सीची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक घेणार आहोत की जे महाज्योती, भारती, TRTI, सारथी या संस्थांचे फॉर्म भरणारे विद्यार्थी इथे तुम्ही अप्लाय करू शकता का, असा टॉपिक आहे. तर फ्रेंड्स, याचं उत्तर आहे येस. तर तुम्ही महाज्योतीचा फॉर्म भरणार असाल किंवा बार्टीचा भरणार असाल, सारथीचा किंवा TRTI संस्था ST कॅटेगरीसाठी आहे, बार्टी SC साठी आहे, महाज्योती OBC SBC आणि NT कॅटेगरीसाठी आहे. आणि जी सारथी संस्था आहे ती EWS कॅटेगरीमध्ये ते स्टुडंट आहेत, मराठा समाजासाठी आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही ते सर्व फॉर्म भरू शकता तिकडचे, जी तुमच्या कॅटेगरीची संस्था असेल. ठीक आहे. आणि इथं पण फॉर्म भरू शकता, SICमध्ये पण फॉर्म भरू शकता. तर काही अडचण नाही. SICची अशी कोणतीही अट नाही की महाज्योतीचा लाभ घेतला असेल तर तुम्ही, किंवा बार्टीचा, TRTIचा, सारथीचा लाभ घेतला असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही, अशी कोणतीही अट नाही. फक्त SICची एक अट आहे. ती अट अशी आहे की तुम्ही SIC मुंबई आणि PITCचे 5 केंद्र आहेत, त्यामध्ये दरवर्षी एकाच वेळी तिथला लाभ घेऊ शकता. म्हणजे SIC मुंबईमध्ये लाभ घेतला असेल तर दुसऱ्या वर्षी तिथे डबल लाभ घेऊ शकत नाहीत. पण तुम्ही इथे 1 वर्ष काढू शकता. PITCचे 5 केंद्र आहेत, तिथे पण असे 5 वर्षे काढू शकता. इथे 1 वर्ष काढू शकता. असे म्हणजे त्या केंद्रामध्ये तुम्हाला एकदाच लाभ घेता येतो, अशी एवढीच अट आहे. ठीक आहे. बाकी हॉस्टेलच्या वगैरे ज्या आहेत अटी, त्या मी गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. हॉस्टेलचे जरा वेगळ्या कंडिशन आहेत फ्रेंड्स, त्या तुम्ही ह्या जाहिरातीमध्ये वाचून घ्या व्यवस्थित. तर आजचा जो टॉपिक आहे तो मी याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तुम्हाला अजून काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.